शेतकरी सहकारी भात मिल लिमिटेड के पदाधिकारी कार्यकर्ताओं ने किया तालुका सहकारी चुनाव निर्णय अधिकारी और सहायक रजिस्टर सोसाइटी रजिस्टर के बाला साहब पाटिल से की मुलाकात। दरअसल आपको बता दें कि पड़गा शेतकरी सहकारी भात लिमिटेड के कई पदाधिकारी ने चुनाव को लेकर संबंधित अधिकारी को एक ज्ञापन दिया और यह खुलासा किया कि शेतकरी सहकारी भात मिल का चुनाव किया जा रहा है, लेकिन इस चुनाव के बारे में किसी प्रकार की संबंधित सदस्य और पदाधिकारियों को जानकारी नहीं दी गई है। चुनाव जो है बेकायदे से किया जा रहा है, जिसको लेकर तस्वीर में आप देख सकते हैं कि लक्ष्मण गोष्ठे, सुरेश पारती, नितिन चंदे, गोपीनाथ कथोरे, मोतीराम घरत, गुरुनाथ मते, गुरुनाथ मोरे, पंकज गायकवाड़, वीरू शर्मा, रघुनाथ गोष्ठे, गुरुनाथ गायकर, देवीदास पाटिल, ये सभी लोग तालुका सहकारी चुनाव निर्णय अधिकारी बाला साहब पाटिल को ज्ञापन दिया और वहाँ चेतावनी भी दी कि जल्द से जल्द इस चुनाव को रद्द किया जाए और इन पर कार्रवाई की जाए, नहीं तो एक बड़ी आंदोलन की शक्ल में इस जनसंपर्क कार्यालय का घेराव पूरी तरह से किया जाएगा। ऐसे में आपको बता दें कि यहाँ पर मौजूद तालुका सहकारी चुनाव निर्णय अधिकारी के कार्यालय के पास जो मौजूद वहाँ पर शेतकरी सहकारी भात मिल लिमिटेड के पदाधिकारी कार्यकर्ताओं ने विरोध जताते हुए अपनी बातें रखी और क्या कहा, ये सुनते हैं। या संस्थेसंदर्भात आता लोकांनी आत्ताच अर्ज दिलेला आहे माझ्याकडे। या संदर्भात झालेली प्रक्रिया आणि या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन त्याच्याबद्दल पुढील काही कारवाई केली जाईल। मला काय वाटतं सर, त्या पद्धतीने हे आता म्हणजे गपचूप सगळं काम झालं? मग या संदर्भात चेअरमनला होता ना याच्याबद्दल काय माहिती सर? आता आत्ताच समोर येऊन सर बोललेत मला, यापूर्वी काही सरांची माझी भेट झाली नव्हती आणि अधिक माहिती मला घेता येईल, यामध्ये थोडासा वेळ द्यावा, अधिक माहिती घेऊन मी याच्यावर सविस्तर बोलेन। पडघे परिसरातील शेतकरी भात गिरणी या संस्थेची निवडणूक जाहीर झाली होती, परंतु संस्थेचे चेअरमन आणि त्या संस्थेचे काही संचालक आणि विशिष्ट पक्षाचे काही लोक यांनी सहाय्यक निबंधक या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून गुपचूप निवडणूक प्रक्रिया पार पाडली, ते कोणालाही माहिती नाही। या विरुद्ध आम्ही सहाय्यक निबंधक या कार्यालयात वकिलामार्फत नोटीस दिलेली आहे। त्याचप्रमाणे संस्थेच्या सभासदांच्या सह्यांचा एक अर्ज केलेला आहे आणि प्रत्यक्ष सहाय्यक निबंधक साहेबांना भेटून ही सगळी परिस्थिती सविस्तर त्यांच्या कानावर घातलेली आहे। त्याचबरोबर त्यांना हेही सांगितलं की या अर्जाकडे जर तुम्ही दुर्लक्ष केला तर आम्हा सर्व सभासदांना आपल्या कार्यालयावर मोर्चा आणावा लागेल, त्याचप्रमाणे आम्हाला न्यायालयात जावं लागेल। या कटामध्ये ही गुपचूप निवडणूक जी मॅनेज केलेली आहे त्या कटामध्ये विशिष्ट पक्षाचेच सगळे लोक आहेत आणि त्याच्या मागे एका BJP पक्षाच्या एका मोठ्या व्यक्तीचा त्यांना आशीर्वाद असला पाहिजे असं मला वाटतंय, कारण त्याशिवाय एवढे मोठं कारस्थान ते करूच शकत नाहीत। तर असं आम्हाला वाटतं या दृष्टीने पूर्ण पाव काय या गोष्टीवर कोणत्या प्रकारे लक्षात नाही दिले संबंधित अधिकाऱ्यांनी, पुढचं पाव काय असेल? जर सहाय्यक निबंधकाने आमच्या अर्जाची दखल घेतली नाही, वकिलांच्या नोटिशीची दखल घेतली नाही, तर पडघे परिसरातील या संस्थेच्या सर्व सभासदांना घेऊन आम्ही या ठिकाणी मोर्चा आणणार आहोत आणि ही निवडणूक रद्द करण्याच्या संबंधात कोर्टात देखील दाद मागणार आहोत। ही जी निवडणूक प्रक्रिया आहे भात गिरणीचं, आमच्या इकडे जशा भाताचं दलन करण्यासाठी एक भात गिरणी असते, त्याची एक पतसंस्था नेमलेली असते। त्याची संस्थेचं जेव्हा इलेक्शन येतो त्यावेळेस सर्व सभासदांना माहिती देणे हे प्रमाण असते, पण जाणीवपूर्वक भाजपने या देशातील लोकशाही मूल्यांना कुठेतरी पायमल्ली करण्याचं ठरवलेलं आहे। जाणीवपूर्वक या
संविधानाला कुठंतरी वेठीस धरून लोकशाही कशा मार्गाने आपण हुकुमशाहीकडे वाटचाल करू याची सुरुवात या भेवंडी तालुक्यात झालेली आहे। याचा प्रत्यय आपल्याला येतोय। आमच्या बाजूला जे आमचे काका आहेत ते त्या मंडळाचे संचालक, आता विद्यमान संचालक असताना भात शेतीचे, त्यांना सुद्धा याची माहिती न देता सर्व गुपचूप पद्धतीने भाजपच्याच कार्यकर्त्यांनी सर्वांनी फॉर्म भरले। म्हणजे भाजप या भेवंडी तालुक्यामध्ये हुकुमशाही व्यवस्था लागू करू इच्छिते। आज इथे जेवढे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्याच्यात काँग्रेसचे आहेत, शिवसेनेचे आहेत, मनसेचे आहेत, उद्धव गटाचे आहेत, सर्व संमिश्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, सर्व एकत्रित आहेत। फक्त भाजपच या देशातील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी या निवडणूक प्रक्रिया सुद्धा गुप्त ठेवून फक्त भाजपच्याच कार्यकर्त्यांनी फॉर्म भरून ती प्रक्रिया बिनविरोध करण्याचं ठरवलेलं आहे। आता आम्ही बाळासाहेब पाटील यांना भेटलो, जे सहाय्यक निबंधक आहेत, त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला ही गोष्ट समजावून सांगितली गेली नव्हती, आम्हाला माहिती नव्हती। मी बोललो जर तुम्हाला माहिती नसेल तर आमच्या सभासदांना कशी माहिती होईल? म्हणजे एवढी जर गुप्त यंत्रणा निवडणुकीच्या काळात जर राबवली जात असेल आणि सर्वांना अंधारात ठेवून जर लोकशाही कुठेतरी आज धोक्यात येत असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन या विरोधात लढा देणे गरजेचं आहे। आमचे काका आज वयोवृद्ध असताना सुद्धा ते लढ्यासाठी आज एक पाऊल पुढे आहेत आमच्यासाठी, तर मला त्यांचा सुद्धा सार्थ अभिमान आहे। आमच्या सर्व कमिटीतील सर्व जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचा सुद्धा मला सार्थ अभिमान आहे। आम्ही हा लढा लढणार आणि जिंकणार हे तुमच्या वृत्तवाहिनीद्वारे आम्ही सांगू इच्छितो।